आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेले आणि त्या जागा जर एसटी महामंडळाच्या ताब्यात जर त्यांनी काही 30 वर्षाच्या करारावर दिल्या तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 200 मेगावॅट वीज निर्मिती करू, जेणेकरून एसटी महामंडळ सक्षम होईल. एसटी महामंडळानं निर्णय घेतलेला आहे की 2035 पर्यंत एसटी महामंडळामध्ये एकही डिझेल किंवा पेट्रोलची गाडी नसेल. सर्वच्या सर्व गाड्या ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि त्या माध्यमातून काल 3000 बसेस या डिझेलच्या आम्ही घेतलेल्या आहेत. 5000 बसेस सुद्धा आम्ही पुढल्या 4 महिन्यामध्ये घेतोय. म्हणजे 2026 हे वर्ष एसटी महामंडळासाठी डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांसाठी शेवटचं वर्ष असेल. विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी आत्ताच सन्माननीय सर्व सदस्यांनी ज्या भावना एसटी महामंडळाबद्दल व्यक्त केल्या होत्या आणि ईव्ही पॉलिसी जाहीर करण्याची सूचना केली होती त्यानुसार निवेदन दिलेलं आहे. एसटी महामंडळानं निर्णय घेतलेला आहे की 2035 पर्यंत एसटी महामंडळामध्ये एकही डिझेल किंवा पेट्रोलची गाडी नसेल. सर्वच्या सर्व गाड्या ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि त्या माध्यमातून काल 3000 बसेस या डिझेलच्या आम्ही घेतलेल्या आहेत. 5000 बसेस सुद्धा आम्ही पुढल्या 4 महिन्यामध्ये घेतोय. म्हणजे 2026 हे वर्ष एसटी महामंडळासाठी डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांसाठी शेवटचं वर्ष असेल आणि त्यानंतर प्रत्येक एसटी महामंडळामध्ये 8 वर्ष झालेली जी गाडी आहे त्याचं रूपांतर आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये करणार असल्या कारणानं 2035 मध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये जेवढ्या काही बसेस असतील त्या सर्वच्या सर्व ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि एसटी महामंडळामध्ये ह्या शेवटच्या गाड्या आम्ही डिझेल आणि पेट्रोलच्या घेतल्यानंतर 2027 पासून दर वर्षाला 2000 ह्या इलेक्ट्रिक व्हेकल आम्ही घेणार आहोत, जेणेकरून 2035 मध्ये एकही गाडी जी आहे ती डिझेल पेट्रोलची नसणार. सगळ्या पर्यावरणपूरक गाड्या असणार आणि त्यामुळे देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य महामंडळ असेल की सर्वच्या सर्व व्हेकल हे इलेक्ट्रिक असतील. परंतु त्या माध्यमातून आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेत असताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सुद्धा सुविधा निर्माण करायला पाहिजे. राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या जेवढे काही डेपो आहे, जेवढे काही स्टँड आहे, जेवढ्या काही कार्यशाळा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल साठी आमच्या ज्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यासाठी चार्जिंग स्टेशनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करतोय. काही चार्जिंग स्टेशन आम्ही एसटी महामंडळाच्या खर्चातनं करतोय तर काही चार्जिंग स्टेशन आम्ही पीपीपी तत्वावर करतोय. कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे ब्रिजेस आहेत, MSRDCचे ब्रिजेस आहेत, MMRDAचे ब्रिजेस आहेत, काही महापालिकांचे ब्रिजेस आहेत, त्या ब्रिजेसच्या खालची जागा फक्त आणि फक्त चार्जिंग स्टेशन साठी राखीव ठेवावी आणि त्या सर्व जागा ज्या आहेत त्या एसटी महामंडळाकडे चार्जिंग स्टेशनच्या निर्मितीसाठी द्यावा असा प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी चीफ सेक्रेटरीला तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही ज्या इलेक्ट्रिक व्हेकल आमच्या आहेत त्या तर चार्जिंग करूच, परंतु नवीन जे ग्राहक आहेत फक्त आणि फक्त चार्जिंग स्टेशन नसल्या कारणाने इलेक्ट्रिक व्हेकल घेत नाहीयेत त्यांना सुद्धा त्या चार्जिंग स्टेशनचा फायदा होईल आणि ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर ती योजनेची अंमलबजावणी करतोय. ह्या चार्जिंग स्टेशनसाठी वीज लागणार आहे. पूर्ण त्या विजेची निर्मिती ज्या ज्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या जागा आहेत त्यामध्ये छतावर आम्ही सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती करतोय. एसटी महामंडळाच्या ज्या मोठ्या जागा आहेत आणि गावाच्या बाहेर आहे ज्या ठिकाणी एसटी स्टँड वगैरे नाही परंतु एसटीच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी सोलर निर्मिती आम्ही करतोय. आजच्या तारखेला 12 मेगावॅट सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव महामंडळानं मंजूर केलेला आहे. परंतु भविष्यामध्ये या ज्या महसूल खात्याच्या जमिनी आहेत त्या पडीक जमिनी आहे त्या पडीक जमिनीवर जरी सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेला आणि त्या जागा जर एसटी महामंडळाच्या ताब्यात जर त्यांनी काही 30 वर्षाच्या करारावर दिल्या तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 200 मेगावॅट वीज निर्मिती करू, जेणेकरून एसटी महामंडळ सक्षम होईल. एसटी महामंडळाला एक स्वतंत्र स्रोत निर्माण होईल आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यामध्ये इतर गाड्यांना सुद्धा आम्ही ही वीज निर्मिती आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक व्हेकल साठी लागणारी जी चार्जिंग स्टेशनची सुविधा ती सुद्धा देऊ शकतो.